पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीत अंतर्गत वादाच्या चर्चा. कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना. 14 वर्षीय मुलीवर अत्याचार. आरोपी सौरभ सोनावणे पोलिसांच्या ताब्यात. पीडित मुलगी अहिल्यानगरहून मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी नसल्याचा पोलिसांचा दावा. तर ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. मांढरे शिक्षिका असलेल्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजही मांढरेची चौकशी करणार. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत. नांदेडच्या विद्युतनगरमधील कदम कुटुंबाला सीबीआयचं समन्स. मुलीसाठी 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप. कदम पती पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी बोलावलं. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सरकारला परत. पुणे टीडीआर प्रकरणी कोर्ट निर्णयानंतर न्याय मिळत नसल्यानं उद्विग्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजच भेटही घेणार. राज्यात अनेक जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई. वाशिम बुलढाण्यात डिझेलसाठी हाणामारी. परभणीत पंपावर नो स्टॉकचा बोर्ड, तर नंदुरबारमध्ये रांगा. गोंदियाच्या ओवारा गावाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. 20 घरांचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. तीव्र उष्णतेनं तलावांनी तळ गाठला. त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग. मध्य प्रदेशच्या रतलाममधील आलोट रेल्वे स्टेशन जवळची घटना. दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावर परिणाम. आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय खेळवा. चेंबर ऑफ ट्रेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांची मागणी. प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले तर इंधनाची मोठी बचत. गोयल यांचं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.